तर रात्री आपण इथं थांबलो होतो. इथून वरती तुंगन राहण्यासाठी ट्रेक आहे 3.5-4 किलोमीटरचा. पर आपण निघतोय आता बद्रीनाथ बाबाला. हे बाबा कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जय श्री केदार हर हर महादेव. जय श्री श्याम. तर 2-3 दिवसापासून आपण फिरतोय, पण रस्त्याने चालत असताना काही ब्लॉग घेतलेला नाही, व्हिडिओ घेतलेला नाही. म्हणून म्हटलं आता पाऊस वगैरे नाही आहे आणि क्लायमेट पण भारी आहे तिथे. तर म्हटलं चला आता इथूनच व्हिडिओला स्टार्ट करूयात. जर पुढं पाऊस लागला तर परत आपण व्हिडिओ बंद करणार आहे. होतं एवढं बसून जाते. त्याला अशाच घाटातून आलेलो आहे आपण. उकीमठ पासून ते इथपर्यंत 30 किलोमीटरचा असाच घाट होता आणि नेमकी संध्याकाळी 5:30-6चा टायमिंग होता. थोडासा दिवसही गेलेला होता आणि धुकं होतं, तर पूर्ण अंधारच वाटत होता. अक्षरशः रात्री गाडीला लाईट लावून आलो होतो उजेड असताना सुद्धा. आपण थोडंसं स्पीडमध्ये चालूया. मीटरमध्ये पाणी गेलं होतं 2-3 वेळेस आम्ही मीटर बंद पडलेले, परत चालू होते, परत बंद होते. कंटिन्यू कोपऱ्याला हॉर्न वाजवायला लागतोय, कारण हॉर्न शिवाय आपल्याला कळणारच नाही आणि समोरच्याला कळणार नाही पुढं गाडी आहे का नाही. इतका भयानक हा रोड. जोशीमठ ते उखीमठ. आणि रस्त्यामध्येच असलेले हे असे वॉटर क्रॉसिंग भरपूर ठिकाणी आहेत. आपण तुंगनाथापासून तर आता पुढे बद्रीनाथापर्यंत चाललेलो आहे. 150 किलोमीटरचं अंतर आहे. पण गुगल मॅपने आपल्याला मग अशी काहीतरी 5-5.5 तास दाखवलं होतं. इतकं भयानक रोड येतो दाखवणारच. आता बघा इथं ऊन पडलंय आणि समोर आहे धुकं आहे आणि तिथं सावली आहे. म्हणजे असं किती भारी क्लायमेट इथलं इथं चेंज होतंय ते आपल्याला बघायला मिळतंय. हा सगळा घाट आहे असं बघा. आणि मग खाली उतरायला जागा आहे तिकडून. तिथून आपण असं खाली बघितलं तर कसं वाटतंय, डोळे फिरतायत, कसं वाटतंय. बद्रीनाथ झाल्याच्या नंतर आपण नैनिताल मार्गे खाली सीतापूरला जाणार आहोत. सीतापूर हे याच्यामध्ये UP-मध्ये येते, उत्तर प्रदेश. तर तिकडे काय असा हा नजारा बघायला भेटणार नाही आपल्याला. त्यामुळं आत्ताच काय होईल तो आपण व्हिडिओ शूट करून आपल्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. इतका भयानक रोड आहे. एक कदमावर पुरी सल्तनत खतमवाला आहे. काही सापडायचंच नाही खाली, इतकं खोल आहे इथून. इथून पासून उतार चालू झाला घाटाचा. आतापर्यंत चढणच होती. हा टॉप असावा घाटाचा. इथून कसला भारी व्ह्यू दिसतोय.
हे ढग चाललंय सगळं असं पुढं. अरे देवा, बिचारी काही वाट चुकली. तुम्ही तरी कुठं जाणार? आणि इथं मस्त ऊन पडलंय आणि हा खाली व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला. झाडांवर परत झाडं उठले. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट आणि आताशी फक्त आपण निम्माच घाट होतो. विचार करण्यासारखं आहे की हा घाट किती मोठा आहे. तर असं नाही का घाटातून पुढे जायचंय, घाटातून फक्त खाली उतरायलाच एवढा घाट आहे. घाटातून सरळ पुढे जायचं असेल तर विषय वेगळा होता. पण असेच राऊंड करत म्हणजे किती उंच डोंगर आहे तिथे. आपल्या महाराष्ट्राच्या साईडला एक पण एवढं उंच डोंगर नाहीये. आणि काही जे आहेत ते डायरेक्ट पर्वत आहेत. कळसुबाई असेल, हरिश्चंद्रगड वगैरे असेल, वणीचं डोंगर वगैरे असेल, हे पर्वत आहेत डायरेक्ट. इकडे नॉर्मल मध्ये एवढे मोठमोठे आपल्याला डोंगर बघायला मिळतात. असं असेल हिमाचल प्रदेश, त्याचा विषयच वेगळा यायला लागला तर फक्त डोंगर आहे, त्याच्यावर झाडं अजिबात नाही. बघायला इतकं भारी वाटतं ना, फिरायला पण इतकं भारी वाटतं त्याच्यावर. वा वा. लडाख लडाखची सर स्पिटी व्हॅलीला पण नाही, कारण स्पिटी व्हॅली आहे पण स्पिटी व्हॅलीला सगळे असे झाडं हे ते, त्याच्यामुळं काय एवढं हे वाटत नाही. तर मला स्पिटी व्हॅलीपेक्षा लडाखच जास्त आवडतं. स्पिटी व्हॅली बघितली का? स्पिटी व्हॅलीला आपण जाऊन आलेलो आहे. कधी? ज्यावेळी मंडीचा रोड बंद होता त्यावेळी आपण स्पिटी व्हॅली मार्गे शिमल्याला जाणार होतो. तिकडे जवळपास 60-70 किलोमीटर पुढे जाऊन परत पाठीमागे आलेलो आपण. आणि कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे मी तो व्हिडिओच घेता नाही आला मला. आपण व्हिडिओ घेऊनही दाखवला असं काही विषय नव्हता. भरपूर मोठं जंगल आहे आणि पर इकडे खाली कुठेतरी कोपऱ्यात अजून घर दिसत आहेत. अजून किती उतरायचं आहे आपल्याला. बरं, रस्त्याला 30-40 पेक्षा जास्त आहेत, चालता येत. कारण मध्येच वळण आहेत, कुठं काय. तर आपण पाणी आणायला चाललोय. डोंगरातलं पाणी म्हणजे एक नंबर ओरिजिनल. आपण बिसलरी जी घेतो तिच्यामध्ये सुद्धा इतकी मिनरल्स नसतात, तेवढे मिनरल्स ह्या पाण्यामध्ये असतात. त्याच्यामुळे याची चव इतकी गोड लागते. वा. तर चला आपण आता निघतोय आपल्या पुढच्या प्रवासाला. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघून घ्या. तोपर्यंत मी बाटली अडकवतो. एक मिनटं. तर अशा प्रकारे आपण सकाळी पॅकिंग केलं होतं. साईडला टेंट आणि हे जे सेफ्टी गार्ड्स ते पॅड्स अडकवलेत.
मी वरती बॅग वगैरे अशा पद्धतीने हे केले. बॅग मला वाटते जरा ह्या साईडला आली आहे, पण या साईडला घेऊ तिला, काही हरकत नाही. आणि चला तर रेडी आता आपण आपल्या पुढच्या ट्रिपसाठी. याचा तुम्ही लुक बघून घ्या गाडीचा. मस्त आहे. रामकृष्ण हरी माऊली ह्या नावामुळे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी आपल्याला डायरेक्ट ओळखलेलं आहे. नंबर प्लेट आणि त्या नावामुळं डायरेक्ट महाराष्ट्र. आणि रामकृष्ण हरी माऊली म्हटलं की वारकरी माणूस. म्हणून आपल्या सिरीजला आपण सुरुवात करताना रामकृष्ण हरी नाव हे घेतोच, कारण ओळख आपली तिथून आहे. भारी पाणी पडतंय हो. उत्तराखंड देवांची भूमी म्हणतात, हे उगाच नाही. मस्त हा मी बघायचं का. किती भारी पाणी पडतंय आणि ते पाणी सगळं इकडं खाली जाते. खालचा व्ह्यू एवढा भारी नाही, एवढा वरचा व्ह्यू भारी. हे पाणी खरंच उत्तराखंड म्हणजे उत्तराखंड आहे. आपण सध्या नॅशनल हायवे 107A वर आहोत. मंडलीतून 7 किलोमीटर. मंडल म्हणजे एखाद्या गावाचं 4 किलोमीटर घाट नाही, कमीत कमी अजून 7 किलोमीटर तरी आपल्याला घाटातून जावं लागणार आहे. आपण सध्या गोपेश्वर येथे आहोत आणि रुद्रनाथाचं मंदिर आहे. 18 किलोमीटर पैदल मार्ग म्हणजे 18 किलोमीटरची ट्रेकिंग आहे वरती. तर आपण भगवंताला इथूनच हात जोडू आणि आपण निघूयात पुढील प्रवासासाठी. आता इथून जोशीमठ आणि तिथून आपण बद्रीनाथ या ठिकाणी जाणार आहोत. आता ट्रेकिंग केली पण असते, पण सध्या चालायचीच काहीच वासना नाहीत, त्यामुळं आपण आता इथूनच देवाला हात जोडून पुढे निघणार आहोत. चला. जोशीमठच्या थोडंसं पाठीमागं अशा प्रकारे लँडस्लाईड झाली. रस्ता जरा वेळ बंद आहे. पाठीमागे गाडी समोर पण गाड्या थांबलेल्या आहेत. तर आपण आहोत सध्या जोशीमठ पासून एक 10-12 किलोमीटर पुढं. इथं आल्याच्या नंतर अलकनंदा नदीचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे रोड गेल्या 40-45 किलोमीटरपासून चालू झालेत आणि त्यांच्या रोडच्या ह्या टीमचं नाव शिवालिक म्हणून आहे. आणि अलकनंदा रिव्हर आहे. आणि इथून बद्रीनाथ अजून 35 किलोमीटर आहे समोर दाखवतो. आणि हा नॅशनल हायवे 58 आहे. वेलकम टू देवभूमी. इतका सुंदर व्ह्यू होता म्हणून मोबाईल काढून परत आपण शूट चालू केलंय. हा व्ह्यू मिस व्हायला नको. असे रस्ते इतके भारी, शेजारून वाहणारी अलकनंदा नदी आणि असे डोंगर. 5-6 तास लागले जवळपास, म्हणजे अजून एखादा तास लागेल. म्हणजे 4:30-4:45 वाजता आपण तिथे पोहोचू बद्रीनाथ येथे. आणि तिथून पुढं आपण माना गावात पण जाणार आहे, कारण माना गावाचा इतिहास म्हणजे असा की त्या गावातून 5 पांडव जे आहेत महाभारतातले, तर हे स्वर्गाला गेले होते. आता हा पूर्ण पट्टा वाहून गेलेला आहे एवढा. अशा प्रकारे अवस्था येत रस्त्याची, म्हणजे कोणीच काही करू शकत नाही या गोष्टीला. फक्त तो एकटा सोबत धबधबे वाहतात आणि त्याच्यासोबतच स्लायडिंग होतं पूर्ण.
विष्णुप्रयाग म्हटलेलं या ठिकाणाला. बद्रीनाथ तिथून अजून 31 किलोमीटर आहे. हेमकुंड यात्रा साहिब मार्ग 20 किलोमीटर. इथे शिखांचं स्थान आहे. इथं गोविंद घाट म्हटलं जातं याला. त्याला जायचं बद्रीनाथ. लँडस्लाईड होतं इथं कंटिन्यू. म्हणून लँडस्लाईड होऊ नये म्हणून भिंत बांधतात ते. एंट्री. टू व्हीलर है. आधार कार्ड देना सर. नाम क्या है? अभिजीत. अभिजीत. मोबाइल नंबर बोलना. 83 इस पे है सर. नाही गाडीची एंट्री केली, फक्त आधार कार्ड घेतलं, त्यानंतर मोबाईल नंबर घेतला, घरच्यांचा कोणाच तरी एकाचा मोबाईल नंबर घेतला आणि अजून काय विचारलं, किती यात्री आहेत वगैरे हे विचारलं. गाडीचं बाकी काय नाही, गाडीचा फक्त नंबरच घेतला होता आणि कुठे चाललेत हे विचारलं. त्यांना सांगितलं बद्रीनाथला चाललो. बापरे किती दगड आहेत सगळे. फायनली पोचलो होतो आपण बद्रीनाथ धाम येथे. आणि एंट्री केलं त्यानंतर आता आपण देवाकडे न जाता मानागाव या ठिकाणी जाणार आहोत. इंडियाज फर्स्ट विलेज म्हणून असलेलं हे मानागाव गावामध्ये आपण प्रवेश करतोय. रोड ऑर्गनायझेशन फर्स्ट इंडिया विलेज. मानागावामध्ये एंट्री केल्या आपल्याला असे स्वेटरचे किंवा गरमीचे कपडे बघायला मिळतात. ते मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट आहे. 5 पांडव स्वर्गामध्ये गेल्याच्या लोकेशनला फायनली आपण पोहोचलो आहोत. इथून तो व्ह्यू दिसतोय, तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. तर हे बघा, हे 5 पांडव गेल्याचं ठिकाण आहे. आपण अजून इतक्या दूर आहोत. इथून आता चालत जाऊन खाली आपण तिथला व्ह्यू घेऊयात. तर चला. तर फायनली आपण ह्या लोकेशनला पोहोचलो आहोत आणि तुम्ही पाठीमागं बघताय हे 5 पांडव आहेत. आणि शेवटून 2 नंबरची जी मूर्ती आहे ही माता द्रौपदी मातेची आहे. आणि तुम्हाला एक एक करून सगळ्या मूर्तींचा व्ह्यू दाखवतो. युधिष्ठिर आहेत या ठिकाणी. त्यानंतर हे गदाधारी भीम. आणि समोर आपल्याला धनुर्धारी अर्जुन बघायला मिळतात. त्यानंतर हे नकुलदेव आहेत. आणि याची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा त्या मूर्त्या बहुतेक विश्वनाथ कराड MIT पुणे यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचं नाव इथं बघायला मिळतं आपल्याला. तर नक्की माहीत नाही.
त्या माता द्रौपदी आहेत आणि सगळ्यात शेवटी असलेले ते सहदेव. आणि खाली इकडं आपल्याला बघायला मिळतं की सरस्वती मातेचं मंदिर आहे इकडं आणि ही सरस्वती नदी आहे. आणि तो पॉईंट बघताय तुम्ही समोर, तो 2 नद्यांचा संगम आहे त्या ठिकाणी. अलकनंदा नदी आणि सरस्वती नदी या 2 नद्यांचा संगम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि हे माना गाव आहे, हे भारतातील पहिलं गाव असं म्हटलं जातं त्याला, कारण हे तिबेटच्या कॉर्नरला आहे. हे समोर बघताय तुम्ही सरस्वती मातेने उग्र रूप धारण केल्याचं ठिकाण आणि हे सरस्वती मातेचं या ठिकाणी मंदिर आहे. हे आपलं आळंदीचं असलेलं विश्वशांती केंद्र पुणे, हे बघा इथं आपल्याला माऊलींची प्रतिमा बघायला मिळते. खूप बरं वाटलं माऊलींना बघून. इथे सरस्वती मातेचं मंदिर आहे. ते दत्तप्रभू बघायला मिळतात आपल्याला. शेजारी विठ्ठल रुक्मिणी आहेत. सरस्वती नदी आणि हा भीमपूल म्हणून म्हटलं जातं याला. हे फक्त हा पूल एका दगडावर उभा आहे असा असलेला हा भीमपूल. इथेही ज्ञानोबारायांची प्रतिमा आहे. इकडे तुकोबर आहेत आणि हे विश्वशांती केंद्राचं आहे, विश्वनाथ कराड. त्यांनी हे सगळं मंदिराचं बांधकाम वगैरे केलं, मूर्ती वगैरे सगळे त्यांनी दिले. 5 पांडवाच्या मूर्त्या वगैरे आहेत. 5 पांडवाच्या मूर्त्या वगैरे सगळ्या विश्वनाथ कराड म्हणजेच MIT ह्या इन्स्टिट्यूट आपल्या भारतातल्या, आपल्या पुण्यातल्या असलेल्या या इन्स्टिट्यूटने दिलेले, म्हणून त्यांचं या ठिकाणी नाव वगैरे. आणि त्या योगानं का होईना आपल्याला जगद्गुरू तुकोबारायांची आणि माऊलींची प्रतिभा बघायला मिळाली, त्याचं दर्शन घडलं. जवळपास 1-1.25 महिन्याच्या नंतर याचा आनंद वाटतोय. तर चला आता आपण पाठीमागं आता बद्रीनाथ या धामाच्या ठिकाणी जाणार आहोत. तेथे असलेलं तप्तकुंड, तेथे स्नान वगैरे करून आपण देवाचं दर्शन घेऊन आराम करणार आहे. तर चला आता आपलं बघूयात पुढील प्रवास. आणि फायनली आपण बद्रीनाथ येथे पोहोचलो आहोत. आणि बद्रीनाथ येथे पोहोचल्याच्या नंतर मी फिरत होतो, बघत होतो कुठं काही मिळतं आहे का राहायला. पाऊस पण चालू आहे बाहेर खूप. तर एक पुजारी काका भेटले, त्यांनी मला विचारलं रूम वगैरे पाहिजे का काय असं. मी म्हटलं पाहिजे, पण मग कमीत कमी बजेटमध्ये मिळेल का. तर त्यांनी मला एक गेस्ट हाऊस आहे चैतन्य म्हणून, इथंच आहे मंदिराच्या पाठीमाग समोरच आहे लगेच. कारण पाठीमागं इथून गॅलरीमधून मंदिर दिसतं, तेही तुम्हाला दाखवतो. तर त्यांनी सांगितलं की अमक्या ठिकाणी जा, माझं नाव सांग, तुला काय तुझी इच्छा असेल ते देऊ द्या, नाही तर देऊ नको, तसंही राहिला तरी चालेल. मग अशा प्रकारे रूम आहे. आणि इकडं आपली बॅग वगैरे आहे. आणि आपण दुसऱ्या मजल्यावर आहोत सध्या. आणि इथे गॅलरीमध्ये आल्याच्या नंतर हे बघा, असं मंदिराचा व्ह्यू दिसतो आपल्याला डायरेक्टली इथून. आता मंदिर सध्या बंद आहे कारण ग्रहण आहे. ते मंदिर 12 वाजता बंद झाले. आता हे पहाटे 3 किंवा 4 वाजता उघडणार आहे बद्रीनाथ. इतका भारी व्ह्यू दिसतोय मंदिराचा. आणि सकाळी आपण आता लवकर उठून मंदिराचं दर्शन घेणार आहे तप्तकुंडामध्ये स्नान करून. त्याआधी आपण आता सगळं पसार वगैरे सगळं आपला देवारा वरती आणला आणि थोडासा आराम वगैरे करून खाली जेवणासाठी पण व्यवस्था आहे, काही मिळतंय का हॉटेलमध्ये वगैरे ते बघणार आहे आपण. आणि आराम करून उद्या पहाटे सकाळी लवकर मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे आणि पुढे निघणार आहे आपण बागेश्वर धाम येथे. तर चला आता आराम करूयात.